नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, डबल अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे। त्यासाठी कोणत्या 34 जिल्ह्यांना हे अनुदान मिळणार आणि हेक्टरी 17,500 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ सविस्तर बघा, चला बघूया व्हिडिओ। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या 31,628 कोटींच्या महाविकास पॅकेजमधील उर्वरित 50% निधी म्हणजे दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना 50% रक्कम मिळालेली होती, पण उर्वरित मदतीची वाट पाहण्यासाठी ही सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या दुसऱ्या टप्प्यात नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे, कोणाला नुकसान भरपाई किती मिळणार ते सविस्तर आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी पेरणी अनुदान या दोन्ही प्रकारच्या मदतीचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे। पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अल्प रक्कम जमा झाली होती त्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम सुद्धा जमा होणार। आता प्रशासकीय निधी किती मंजूर झाला तो बघूया आणि त्यामध्ये विभागातील जिल्हे कोणते आहेत ते बघूया। शेतकरी मित्रांनो, पहिला विभाग आहे अमरावती विभाग। त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 7,88,000 शेतकऱ्यांसाठी 565 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,35,068 शेतकऱ्यांसाठी 721.97 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे। आता एकूण रब्बी पेरणी अनुदान किती आहे ते बघूया। रब्बी पेरणीसाठी सरकारने मंजूर केलेला निधी हा 11,000 कोटीपैकी उर्वरित अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत त्या बघूया। ज्या शेतकऱ्यांचे 50% अनुदान किंवा नुकसान भरपाईची रक्कम अजूनही थकीत आहे त्यांना तातडीने 2 गोष्टी करायच्या आहे। शेतकरी मित्रांनो, त्यातील पहिली गोष्ट आहे की शेतकरी फार्मर ID। ज्या शेतकऱ्याकडे सुरुवातीला फार्मर ID नव्हता पण आता त्यांनी तो मिळालेला आहे त्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, फार्मर ID शिवाय अनुदान जमा होणार नाही हे गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी। आता आधार बँक लिंक आणि KYC भरपाई नंबर 2चा मुद्दा काय आहे तो बघूया। भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होत आहे। जर तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल किंवा KYC नसेल तर तुमच्या निधीमध्ये अडथळा येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता रब्बी अनुदान बघूया। ज्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 मंजूर असताना फक्त 5,000 ते 6,000 मिळाले होते त्यांना उर्वरित रक्कम सुद्धा याच टप्प्यात मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि यापासून निष्कर्ष काय निघतो तो बघूया। केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित पॅकेजमधून 21,000 कोटीपेक्षा जास्त अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वितरण करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे। कृषी विभागाकडून उर्वरित निधीही लवकरच वितरण केला जाईल अशी माहिती मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार लिंक आणि KYC आणि फार्मर ID हे त्वरित रेडी ठेवावे, म्हणजेच तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।